फॅन बंद करतो. नाव इज ओके, म्हणजे माझा आवाज तुम्हाला येईल. हॅलो, दिस इज ब्लॉग क्रॅश. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज, आजची राईड एकदम मस्त होणार आहे. सकाळ उठलेलो आहे. आजच्या थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असलं आपण कुठे चाललोय. तो आपण चाललो IBWच्या इव्हेंटसाठी गोव्याला. अराउंड 450-500 किलोमीटर राईड होणार आहे फ्रॉम पुणे टू गोवा. मस्त माझी सगळी तयारी झालेली आहे. इथे मी या राईडमध्ये एकटा नाही आहे. मी आणि ओमकार ही राईड कंप्लीट करतोय. त्याचं पण काही शूटचं काम होतं, तर मी बोललो मी पण जॉईन करतो तुला, आणि माझाही इव्हेंट होईल, तुझंही शूटचं काम होईल. असं काही प्लॅन आहे. 6 आणि 7 तारखेला असा इव्हेंट आहे डिसेंबर. दोघांपैकी एक दिवस तरी आपल्याला अटेंड करायची संधी मिळाली तर का नाही करायचं, राईट? आता डायरेक्ट आपण बाईकवरती भेटूया. गेअरअप वगैरे होतो. मला आता सध्या वेळ वाया घालवायचं नाही. आम्ही दोघांनी ठरवलं होतं की 4-4:30 पर्यंत निघायचं इकडून, म्हणजे आपण ॲटलीस्ट 10 तासामध्ये गोव्यापर्यंत पोहोचू. आणि हां, 90चा शॉट घेतो. दूध द्या. हो बाई, हाय का नाही इथं कोण गेटवरती? कुठे? हां, माझं बसलं. कॅमेरा वगैरे बसले का याच्यामध्ये? कपडे मला वाटतं ह्या एवढ्यात बसतील का ह्याच्यामध्ये? नाही बसणार कपडे ह्याच्यामध्ये. कपडे नाही बसणार ना पूर्ण? ह्याच्यामध्ये किट पण नाही बसणार. ओमकारच्या घरी पोहोचलेलो आहे. तुम्ही बघताय मागे बाईक KTM 390 ॲडव्हेंचर विथ टॉप बॉक्स. जास्त काही सामान घेतलेलं नाही. आम्ही 2 दिवसासाठी फक्त सामान घेतलेले आहे. 2 जोडी कपडे, दॅट्स इट. आणि टॉयलेटरीज, एवढंच गोष्टी. आणि कॅमेरा बॅग आणली होती. काही इमर्जन्सी पटकन काही ठेवायला होतं, बट तो बोलला की काही गरज नाही, टॉप बॉक्स आहे. आणि ही माझी बॅग, पाठीवरची एक बॅग, ती एक कॅरी करू. बॅग तो वरती घेऊन गेला आणि शूज वगैरे घालून आता खाली येतो. त्याच्यानंतर तो आल्यानंतर आम्ही डायरेक्ट आता इथून राईड स्टार्ट करेल. इथून आता डायरेक्ट हायवेला निघेल. तोपर्यंत ओमकार स्टार्ट करेल राईड. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा दिवस सनराईज होईल, दिवस उजडेल, त्याच्यानंतर मग आपण आपला मोटो ब्लॉग चालू करू. बट काही म्हणा गाईज, की बाईक जेव्हा फुल्ली लोडेड होते ना, त्यावेळेस एक नंबर अशी बाईक वाटते. बघा ना, काय बल्की वाटते. त्यांनी आत्ताच रिसेंटली त्यांनी 1 महिना झाला असेल टॉप बॉक्स घेतलेला, आणि रायडिंग जॅकेट पण घेतलं त्याने. या बाईकच्या पण प्रेमात आपण पडलेलो असं वाटतंय मला, कारण की काय जबरदस्त दिसते. बघा ना, एक नंबर. व्हॉट्सअप गुड मॉर्निंग. कसं काय बांधलंय आता? मंजी कॉर्ड लावून टाक ना. अरे, मी नाही बांधली अजून. सेम जॅकेट रे. कितीला पडला आता? हां, सेम. मी पण 8ला घेतलं होतं. 8,200ला काहीतरी घेतलं होतं मी. 8ला घेतलं होतं, सॉरी. नाही ना, 500 रुपये महाग झाले रे. मी तर 2 वर्ष होऊन गेला आता मला घेतलेलं. 8,900 बोलत होता. हां, MRP वरतीच येत होता. हां, कसं करून कमी केले 400. भेंडी घाई केलं ना, असं काहीतरी आपल्याला होतं. काय झालं आता, मी टँक बॅग जी आणली होती लावण्यासाठी, आणि ती टँक बॅग ओमकार मला गरज नाही आहे, तर आपण घरी ठेवूया. घरी ठेवायला दिली त्याला वरती, बट त्याच्यामध्ये माझे ग्लव्ज राहिले. आता ओमकार परत ग्लव्ज आणायला वरती केले. ठीक आहे, राईडची सुरुवातीलाच असं काही होतं. काय ग्लव्ज तर विसरत. ओके, गुड मॉर्निंग सगळ्यांना. हो, बीस्ट मशीन. आत्ता आपली खरी राईड चालू होणार आहे. प्योर मोटो ब्लॉग. अभी मजा आ रहा ना भिडू ब्लॉग करने के लिए. सकाळपासून काय माहितीये का, ब्लॉग चालू नव्हता केला, कारण की अंधार होता. अंधारामध्ये तुम्हाला काहीच दाखवणार नाही का. अंबाटकी घाट क्रॉस केल्यानंतर आपण आता 80 किलोमीटर लांब आहे कराड पासून. कराडला पोचू. कराड नंतर कोल्हापूरला आम्ही आतमध्ये घुसणार नाहीये. राजापूर मार्गे डायरेक्ट अनुस्कोरा घाट करून डायरेक्ट गोव्यामध्ये. सो असा काहीसा रूट आहे आपला. आता आपण चालवतो बीस्ट मशीन असलेली KTM 390 ॲडव्हेंचर टूरर बाईक. आणि भाई काय पॉवर आहे यार या गाडीमध्ये, काय पॉवर आहे. गाडीवरती बसल्यानंतर आणि तर थ्रोटल ओपन केल्यानंतरच लगेच पॉवर जाणवली मला.
आता सध्या मी 86 वरती स्पीड वरती आहे, बट स्पीड असा काहीच वाटत नाही 86 वरती असून पण. आजच्या राईडचं निमित्त तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, आपण चाललोय IBW इव्हेंट साठी, जो की गोव्यामध्ये दरवर्षीप्रमाणे होतो. मी तर पहिल्यांदा जातो IBW साठी. हा माझा पहिला एक्सपिरियन्स असेल आणि मी खूप एक्सायटेड आहे IBW साठी. त्याचं कारण असं, जगभरातले इंडियातले सगळ्या ठिकाणावरून रायडर येतात, सगळ्या कॅटेगरी मधले रायडर्स येतात. खूप साऱ्या मोठ्या मोठ्या मशीन बघायला मिळणार. हो 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 हो, माझ्या डाव्या साईडला बघा तुम्ही, मस्त असा सूर्यदेवाने आपल्याला दर्शन दिलेलं आहे गाईज. एक नंबर असा सूर्याचा गोळा ऑरेंज आणि रेड शेड मध्ये वरती येताना दिसतो आपल्याला. मस्त अशी गुलाबी गुलाबी थंडी, थोडी थोडी थंडी, जास्त थंडी नाही अजिबात, कारण की लास्ट 4-5 दिवस झालं थंडी खूप कमी आहे. या सूर्याला बघून आपल्या राईडची सुरुवात झालेली आणि पॉझिटिव्ह एनर्जीने आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. या राईडचा तुम्हाला सीन सांगतो मित्रांनो. ही राईड अशी म्हणजे काय असं खूप जास्त प्लॅनिंग आणि प्लॉटिंग करून बनवलेली नाहीये किंवा राईड प्लॅन केलेली नाहीये. ही खूप शॉर्ट नोटीस वरती प्लॅन झालेला आहे. ओमकारने मला जस्ट 2-3 दिवसापूर्वी कॉल केला आणि तो बोलला की माझा एक शूट आहे IBW आणि तिकडे थोडंसं शूट वगैरे आहे, सो तू जर फ्री असशील तर येतोस का. तसं पण आपल्याला आता ऑफिस मधून सॅटर्डे संडे सुट्टी असते वीकेंडला. सो मी विचार केला की सॅटर्डेला तर आपण ऍटलिस्ट अटेंड करू शकतो नाही का IBW, आणि संडेला रिटर्न येऊ शकतो. सो मी पण बोललो हो ठीक आहे चालेल मी येतो. तुम्हाला तर माहितीच असेल खूप दिवसापासून कोकण कोस्टल राईड आपली पेंडिंग आहे, सो ती आपल्याला करायची आहे. मे बी ती जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या मिड मध्ये चालू करेल. जानेवारी मध्ये तसंही मला करता येणार नाही, कारण की सम फॅमिली रिझन आपल्याकडं हीच मशीन असू शकते. म्हणजे प्रॉबेबली 90-95% हीच मशीन आपण चालवणार आहोत कोकण कोस्टल राईडला. विथ टॉप बॉक्स ओमकारचीच घेऊन जाणार आहे. सो त्याच गोष्टीसाठी हँड्स ऑन करतो या राईड वरती आपण. लास्ट टाइम जेव्हा आपण कोल्हापूरला गेलेलो तर मी आणि माझ्या वाईफने इथं नाश्ता केलेला, इथं ब्रेकफास्ट केला होता आपण. इथं आपण सध्या थांबत नाहीये. ओमकारचा माझा असा प्लॅन झाला की जेवढं लवकरात लवकर अर्ली मॉर्निंग कव्हर करता येईल आपल्याला तेवढं जास्तीत जास्त किलोमीटर कव्हर करू, जेणेकरून थकवा जाणवणार नाही. जसं जसं दिवस वाढेल तसं आता ऊन वाढायला चालू होईल, तसं आता थकवा जाणवायला चालू होईल. सो तोच प्लॅन आहे की लवकर लवकर कव्हर करायचंय. मला तर जबरदस्त अशी भूक लागलेली आहे, बट मी ट्राय करतोय की जेवढं खाणं अवॉइड करू. स्टार्टिंग जेवढं आपण लवकर खाऊ तेवढं आपल्याला झोप येईल, कारण की आपण रात्री लवकर उठलेलो आहे, 3 वाजताच उठलेलो आहे. सो त्यामुळे झोप येण्याचे चान्सेस जास्त आहे. ब्रेकफास्ट थोडंसं लेटच करेल, 10-11 वाजता. भूक थोडी कंट्रोल केली तर काय हरकत नाही झोप येण्यापेक्षा, नाही का. हे बघा आपल्या समोर रायडर बघा, KTM 390 ॲडव्हेंचर, सेम बाईक. आपण जोपर्यंत गोव्याला पोहोचत नाही ना तोपर्यंत आपल्याला असेच खूप सारे रायडर बघायला मिळणार हायवेला, कारण की मोस्ट ऑफ दी रायडर आज आणि उद्या 2 दिवस IBW साठीच गोव्याला जातात. सगळ्यांचं डेस्टिनेशन एकच आहे मित्रांनो. रायडर जरी वेगवेगळ्या ठिकाणावरून असले ना तर डेस्टिनेशन सबका एक ही आहे भाई. अरे यार, एक तर या डायव्हर्जननी वैताग आणलाय आणि त्याच्यामध्ये ह्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, त्यामुळं रोड पूर्ण ब्लॉक होतोय. रस्ता लवकर कव्हर करता येत नाहीये. कधी रस्त्याचं काम होणार आहे काय माहिती नाही. 2 दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांची शपथविधी झाली. बघा जरा मंत्रिमंडळांनो, जरा बघा, जरा लक्ष टाका या गोष्टींकडे, सुविधा उपलब्ध करून द्या, अशीच आशा बाळगतो. अजून काय नाही. महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे हे महत्वाचं आहे. मुख्यमंत्री कोणीही असं ना. काय म्हणायचं मित्रांनो तुम्हाला? माझ्या मताशी सहमत असेल तर कॉमेंट मध्ये लिहा. मंत्री किंवा मुख्यमंत्री, मंत्रिमंडळात कुठलाही नेता असू दे, पण त्या नेत्याने महाराष्ट्रासाठी नक्कीच काही ना काही केलं पाहिजे. महाराष्ट्राने निवडून दिलेला तो मंत्री असतो. महाराष्ट्राच्या जनतेचा त्याच्यावरती हक्क आहे की त्यांच्याकडून ते एक्सपेक्टेशन ठेवणारच की आम्हाला कामं करून द्या किंवा सुखसुविधा सगळ्या उपलब्ध करून द्या, हीच मागणी असते. आणि मंत्रिमंडळ पण त्याच गोष्टीसाठी आणि सरकार पण त्याच गोष्टीसाठी काम केलं पाहिजे. त्याला उमरज वाल्यांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना. उमरज मध्ये पोहोचलेलो मित्रांनो. काय दूर, कसला दूर आहे, कसला दूर बाई, काळा होऊन जाईल ना आपण. कसलं पोल्युशन आहे बघ.
माझी गाडी माझा देश, माझी अरे तुझी गाडी धूर फेकते बाबा. छी 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 छी. ओ भाई काय माहोल आहे राईड करायचा. असं वाटतं कुठेतरी चूल पेटवली आणि चुलीचा सगळीकडे धूरच धूर झालेला आहे. असा माहोल झालेला आहे बघा ना. हो 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 आहे, जबरदस्त माहोल आहे इकडे. आय लव्ह कराड. वा वा वा. ह्याच्या असलं ह्याच्या रमत गमत चाललाय. यांचे जाऊन द्याय ना हरामखोर. हायवे वरून डायरेक्ट आहे ना पुढे आल्यानंतर मॅगडी बसून सर्व्हिस रोडला घालायची गाडी. आणि सर्व्हिस रोडला थोडस पुढे 500 मीटर वरती गेल्यानंतर परत राईट अंडरग्राऊंड डायरेक्ट राईड घेऊन सरळ तुम्ही डायरेक्ट अनुस्कुरा घाटामार्गे गोव्याला जाऊ शकता. हा बघा हा रोड आहे. आणि ओमकार मला म्हटला, कारण की दोन तीन वेळा तो जाऊन आलाय, तर रोड एक नंबर आहे तिकडून म्हटला. ट्रॅक्टरवाला चालवतोय का मजा करतोय, कसा घेऊन चाललाय बघ. ऊस पाडला खाली, कसा ट्रॉली इकडून तिकडून घेऊन चाललाय, वाकडे तिकडे करतोय. पलटी व्हायची आयुष्य पदार. काय चालवतोय का मजा करतोय रे हा. एक तर पूर्ण ऊसाने पूर्ण भरलेली ट्रॉली आहे आणि कधी पर्यंत सांगता येत नाही. सकाळ सकाळ 90 पौवा मारला का काय देशी दारू त्यांनी. जाऊ द्या ते जाऊ द्या मित्रांनो. व्ह्यू बघा काय मित्रांनो, जबरदस्त असा गावचा रोड, एक नंबर अशी सकाळ गावची. आजूबाजूचा माहोल एक नंबर असा वाटतं. मला तरी भारी वाटतं राईड करण्यासाठी. ए धनक धदन धनक धदन धनक धदन. बाय 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 बाय. विचार करा ना त्यांची काय स्वप्न असतील. आपण पण स्वप्न बघितली होती शाळेत असताना आणि ते आपण आज स्वप्न जगतोय, आपलं स्वप्न पूर्ण करतोय. राईड करण्याचं, ट्रॅव्हल करण्याचं आपला छंद जोपासतोय. त्यांच्या डोळ्यामध्ये पण तेच स्वप्न होतं की काही ना काही करून दाखवायचं, काही ना काही स्वतःसाठी करायचं. आणि बाईकला बघून तर एक वेगळंच अटेन्शन मिळतंय. ही बाईकच अशी आहे, ही मशीनच अशी आहे की अटेन्शन मिळणार म्हणजे मिळणार. बाईक बद्दल तुम्हाला सांगायचं होतं. आपण आता 150 किलोमीटर ऑलमोस्ट गाडी चालवलेली आहे. माझा एक्सपिरियन्स असा आहे आतापर्यंत. आपण आता चालवतोय KTM 390 ॲडव्हेंचर टुरर बाईक. सिटिंग पोझिशन एकदम अपराईट आहे, कम्फर्ट असा फील होतोय. बाईकचा मीटर जो आहे तुम्हाला बघा समोर असा LED मीटर बघायला मिळतो. त्याच्यावरती किलोमीटर, कोणता गिअर चालू आहे, राईड कोणती चालू आहे किंवा पेट्रोल किती आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यावरती एकदम भारी ॲक्सेस आहे. विंडशील्डमुळे जास्त हवा येत नाहीये. हालाकी थोडंसं विंडशील्डचा हाईट थोडीशी कमी आहे, बट तेवढे विंड ब्लास्ट होत नाहीये छातीवरती. मला एक गोष्ट गाडीमधली खटकली, ते म्हणजे ओमकारकडून पण मला हा फीडबॅक आला होता आणि मी पण स्वतः आता चालवल्यानंतर मला ते फील झालं की गाडीचं जे सीट आहे ते थोडंसं अनकम्फर्टेबल आहे आणि हार्ड आहे. आपला जो चाबो आहे चाबो, त्या चाबोला थोडंसं मुंग्या बिंग्या येतात आहे. त्यामुळं सारखं थोडंसं कधी कधी इकडे तिकडे थोडंसं ॲडजस्ट करून बसावं लागतंय. थोडंसं मला असं वाटतं अजून सॉफ्ट देऊ शकलं असते KTM वाले. एवढी 4 लाखाची गाडी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर हार्ड सीट दिलं तर ते एक एक्सपिरियन्स माझा तो थोडासा निगेटिव्हमध्ये जाईल. बाकी तर गाडीचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स एक नंबर असा आहे. टायरचं ग्रीप एक नंबर आहे, चांगली परफॉर्म करते, सगळ्यात बेस्ट आहे. एकदम पॉवरफुल मशीन आहे. म्हणजे इंजिनमध्ये जी पॉवर फील होते ना चालवताना, ते 4थ्या गिअरवरती पण मी 100 आरामशीर क्रूज करतोय. 5वा गिअर त्याला एकदम टच देण्यासाठी आणि 6वा गिअर आहे ना ते स्पीड मेंटेन ठेवून ती बाईक क्रूज करण्यासाठी वापरतो मी सध्या. मगाशी काय झालं, जे आपण कॉर्नरिंग करत होतो ना, तर राईट साईडचं कॉर्नरिंग थोडंसं माझं मिसबॅलन्स झाला. बिकॉज प्रत्येकाचं माहिती आहे ना 2 कॉर्नर असतात, म्हणजे एक राईट कॉर्नरिंग लेफ्ट कॉर्नरिंग. तर माझी लेफ्ट कॉर्नरिंग स्ट्रॉंग आहे आणि ॲज कम्पेअर टू राईट. मलकापूरमध्ये येऊन थांबलेलो आहे. पोटामध्ये काहीतरी भर टाकूया. वडापावची गाडी दिसली आम्हाला आणि आपलं तर फेवरेट आहे वडापाव. म्हणजे ट्रॅव्हल करताना तर वडापाव पाहिजेत आपल्याला, आणि ते पण गरम गरम ऑथेंटिक जी गावची टेस्ट असते. कराड नंतरचा जो रोड होता ना त्या रस्त्याला एकही खड्डा नव्हता. एवढं भारी रस्ता होता ना, मजा आली राईड करायला. आणि कॉर्नरिंग तुमच्या भावाने एक नंबर अशी कॉर्नरिंग केलेली आहे. अजून तरी अशी बॉडी वगैरे पेंट करत नाही आहे, पण इथून नंतरचे रोड कसे आहेत ते माहिती नाही आपल्याला. बघूया.
तर मित्रांनो अनुस्कुरा घाट आता आपण क्रॉस केलेला आहे. त्याचं मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहे. सो तो वेगळा सेपरेट व्हिडिओ एकदम रॉ व्हिडिओ ठेवणार आहे. कॉर्नरिंग वगैरे जे आहे ना एकदम रॉ, हा ब्लॉगमध्ये नाही टाकणार आहे. आता आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एंटर केलेला आहे. म्हणजे जसं अनुस्कुरा घाट संपतो ना तसं रत्नागिरी जिल्हा चालू होतो. आपल्या समोर बघा अजून रायडर 6 आणि 7 तारखेला रायडरची कमी भेटणारच नाही रोडवरती. कोकण लोकांकडून एवढंच कळालं की किती सारे रायडर्स गोव्याला चाललेत एवढ्या 4 दिवसामध्ये. जाऊ दे रे भाई, जाऊन पण देत नाहीये राव. नशीब मेरे को वाट दिया तूने. जेव्हा पण चान्स मिळाला ना ओव्हरटेक करायला, ओव्हरटेक करून द्यायचा. बट मागे पुढे थोडंसं बघायचं, मिररमध्ये बघा, लेफ्टला बघा, राईटला बघा, तेव्हा जाऊन तुम्ही ओव्हरटेक करा. नाही तर आता अशा सिंगल लेन रोडवरती काय होतं, आणि त्यातून एक तर गावातला रोड आहे, तर कधी कोणी कधी पुढे येऊ शकत ते सांगता येत नाही, नाही का मित्रांनो. आता जसं आपण अनुस्कुरा घाट उतरतो ना तर तिकडून एक शॉर्टकट म्हणू शकता तुम्ही ओनी मार्गे. ओनी एक गाव आहे. दुसरा रोड आहे तो खराब आहे ना थोडा, पण आपले तिकडून जर नाही गेलो ओनी मार्गे जर आपण गेलो, किती किलोमीटर किंवा किती टाइम वाचतो? किलोमीटर 6 जास्त होत्यात, हा पण आपला अर्धा तास वाचतो. अर्धा तास वाचतो, कारण की तिकडचा रोड खराब आहे. कधी पण तुम्ही जर गोव्याला येत असेल या मार्गे, ओनी गाव मार्गे तुम्ही रूट घ्या, तुमचा अर्धा तास वाचेल आणि लवकर लवकर पोहोचू शकता तुम्ही. अशी कायशी स्टोरी आहे बघा. नशीब तुला आवाज आला, माझं तर मी व्लॉग मध्ये होतो. मी आईला बॉटलच्या निमित्तानं का होईना पण आपल्याला थांबायला हे झालं. बॉटलच म्हटली, आता पाणी पी बाबा. नाक कसं काळं झालं रे तुझं. आता बॉटल टाईट लाव जरा. कोकणामध्ये आलो बॉटलचं पाणी पण नारळाचं पाणी सारखं लागायला लागले रे. सॉरी मित्रांनो. अरे पाणी गरम होतं रे मित्रा. क्या हुआ? साइलेंसर वो है ना, बाइक का गिरा आप में से किसी का? उनका गिरा है उसका. अच्छा आगे चले गए हम लोग, देखा. हाँ मुझे भी पता नहीं किसका गिरा. अच्छा फिर किसी ने बताया अपना ही गाड़ी का है. हाँ, बाजी का येलो बाइक मैंने पहचाना, इसलिए रुके हम लोग. वेलकम वेलकम. मेरे से एक पंचर हुआ. हाँ उनका उनका नहीं, हाँ उन्हीं का पंचर भी हुआ और वो गिरा भी मेरा. हाँ 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 वो बस आ गया सामने से, ओके. तो वो उसने नाले में घुसेड़ दिया. तो उनको कुछ नहीं हुआ ना. लेकिन अशा गोष्टी राईड वरती होत राहतात. त्याच ग्रुप मधल्या एका रायडरचा टायर पंक्चर झाला होता, तर एका रायडरचा अनुस्कुरा घाटामध्ये ऍक्सिडेंट झाला, बट तो एकदम आता सेफ आहे. म्हणजे बाईक पण सेफ आहे आणि रायडर पण सेफ आहे. सो अशा काही इन्सिडेंट्स रोड बाईक राईडमध्ये होत राहतात. या गोष्टी आपल्याला थोड्याशा लक्षात ठेवाव्या लागतात. रोडवरती फोकस ठेवून बाईक राईड करावं लागते. मी मगाशी नोटीस केलं अनुस्कुरा घाटामध्ये काही एक बायकरचा एक ग्रुप होता, एवढा स्पीडमध्ये कॉर्नरिंग करत होते. आणि ते पण असं नाही की छोटी बाईक होती, म्हणजे छोटी म्हणजे कमी सीसीची, एकदम हेवी बाईक म्हणजे 1250, रॅम 900, रॉयल एनफिल्ड 450 होती. अशा मोठ्या मोठ्या बाईक विथ पॅनियर, स्टॉप बॉक्स एवढं सगळं असून पण ते घाटामध्ये एकदम कॉर्नरिंग वगैरे करत होते, नाही का. ती गोष्ट कुठेतरी मला पटली नाही. म्हणजे कॉर्नरिंग करा तुम्ही, बट अशा ठिकाणी करा की तो रोड तुम्हाला नोन असेल, तुम्हाला माहिती आहे की पुढचा टर्न किती अंतरावरती आहे, जागेवरती यू टर्न आहे, तसा व्ही शेपमध्ये टर्न आहे का कर्व मध्ये आहे, हे तुम्हाला ऑलरेडी त्या रस्त्याचं माहिती असतं. बट तुम्ही अननोन ठिकाणी जर कॉर्नरिंग वगैरे केली तर ॲक्सिडेंटचे चान्स वाढू शकतात. हो 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 हो, काय वातावरण झालं आहे मित्रांनो. आता सांगतो, मगाशी एवढं भयंकर असं ऊन लागत होतं, अंगातून अशा घामाच्या धारा वाहत होत्या. ढगाच्या आडीला सूर्य लपलेला आहे, त्यामुळं थोडंसं उन्हाचे चटके डायरेक्ट कमी लागतात ते. पण इकडे ना वातावरण एकदम दमट आहे. म्हणजे जसं कोकणामध्ये शिरलो ना आम्ही, तसं असं घाट सोडला, घाटामध्ये तरी ॲटलिस्ट थोडं थंड लागत होतं झाडाझुडपांमुळे. पण जसा घाट उतरला आणि समुद्राच्या पातळीवरती आम्ही आलो तर एकदम असं गरम गरम वाफ लागायला लागली, चटके लागायला लागले. नंबर चालू आहे, थंडीचे मोसम चालू आहे, तरी पण गरम होतंय.
पणजी 46, मडगाव 88, कारवार 147 आणि मंगळुरू 106 किलोमीटर. चला, हे बघा हा चेकपोस्ट होता गोव्याचा. ऑफिशियली आपण आता गोव्यामध्ये एंट्री केलेली आहे. RTO चेकपोस्ट गोवा. याच्या असला आता डायरेक्ट मच्छी हाणतो बघ, गोवन मच्छी. गोव्यात आलो आणि मच्छी थाळी खाली नाही आपण तर असं होणारच. गोव्यामध्ये भरपूर ठिकाणी फिरलेलो आहे मी. वॅगेटर बोला, कलंगूट बोला, परत पॅलोलिम बीच, बटरफ्लाय बीचवरती गेलेलो जो की गोव्याच्या बाहेर आहे. म्हणजे गोव्यामध्येच येतो बट गोव्याच्या खूप डिस्टन्सवरती आहे. 70-80 किलोमीटर लांब असून पण तो एक शांत बीच. तिथं जायचं असेल तर बोटीने वगैरे जातात टुरिस्ट लोक. बट आम्ही बाय रोड गेलो होतो, बाईक स्कूटी. मी माझ्या फ्रेंड्सबरोबर. म्हणजे गोवा पूर्ण पायाखाली घातलेला आहे. साऊथ गोवा बोला, नॉर्थ गोवा बोला. यार काय जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो. गोव्यामध्ये आलोय ना तर एकदम असं आतून उकळ्या फुटायला लागलेल्या आहेत. आता स्पेशली IBW इव्हेंटसाठी आलेलो आहे गोव्याला. तर त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठं दुसरीकडे जाता येणार नाही. माझी खूप इच्छा आहे की अजून गोवा कुठंतरी जाऊन एक्सप्लोअर करू. ज्या ठिकाणी मी गेलो नाही आहे ती जागा एक्सप्लोअर करू. बट तसं काही होणार नाही पॉसिबल, आय नो. कारण की आपण फक्त IBW इव्हेंटसाठी आलेलो आहे. चलो बाय. इसको प्यास लगी है फुल. पावर है, पावर 1151.47. 20 लिटर पेट्रोल पिलं आतापर्यंत. विशाल भाई, कृष्णा भाई, आता आपला फेवरेट स्पॉट गेला मागे तो तुम्हाला आठवतो ना किस्सा? रॉंग वे, रॉंग वे, रॉंग वे. वॅगेटरमध्ये तेजा रेस्टॉरंट म्हणून इथे ओंकारने सजेस्ट केलं की फिश थाळी चांगली भेटते, गोवन थाळी. जे स्पेशलिटी आहे. भरपूर भूक लागलेली आहे. गरम जबरदस्त होतं. म्हणजे थंडीचं नामोनिशन नाही इकडं. एवढं हीट आहे ना, एवढं गरम होतं आहे ना. अजून तरी एप्रिल मार्च यायचं आहे. आपली आता मस्त फिश थाळी आलेली आहे. अर्धा पाऊण तास लागला. एवढा टाईम नव्हता लागला पाहिजे. बघ ठीक आहे. सोलकढी, चुरमई, हे शिंपल्यांचं काहीतरी आणि हे ग्रेव्ही आहे. कोळंबी फ्राय घ्यायचं आहे. कोळंबी आणि कोकोनटचा मिक्सचर असं काहीतरी आहे. एक नंबर टेस्ट लागते. पण सगळ्यात बेस्ट वाटलं मला आयटम. ओके, तर गाईज आता रूमवरती आलेलं. रूमवरती चेक इन केलेलं आहे पहिलं. कारण की बाहेर बघितलं एवढी गरमी होते ना, जबरदस्त गरमी होती. जसं गोवा एंटर केलं ना आम्ही, म्हणजे कोकण जसं चालू केलं तेव्हाच हळूहळू थोडंसं गरम व्हायला चालू झालेलं. बट जसं गोवा एंटर केलं त्याच्यापेक्षा जास्त गरम व्हायला लागलं. कारण एकदम ह्युमिड वातावरण होतं. असं वाटलं कधी पण पाऊस पडू शकतो. आणि गेस वॉट, आता पाऊस पडतोय. सामान वगैरे असं टाकलंय, सगळं पडले. मस्त आता फ्रेश वगैरे झालोय. सो थोडासा रेस्ट करणार आणि दुसरं एक इव्हेंट आहे त्याच्यासाठी निघणार आहे. सो हा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवणार आहे. तुम्हाला राईड कशी वाटली, व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू अशा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन कीप ड्रीमिंग, कीप चेसिंग.